वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरु. गीतेमध्ये भगवान गोपालकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुमा ते संगोस्तव कर्मणी. भगवान म्हणतात की तुझे नियत कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण कर्मफलांवर तुझा अधिकार नाही. तुझ्या कर्मफलास तू कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस. तसेच तुझे कर्तव्य न करण्यामध्येही तू आसक्त होऊ नकोस. भगवान गोपालकृष्ण या ठिकाणी अर्जुनाला उपदेश करतात की मनुष्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्या फलाची आसक्ती काय हा ठेवण्याचा अधिकार मनुष्याला नाही. या ठिकाणी कर्म, विकर्म आणि अकर्म या 3 गोष्टी विचारणी आहेत. प्राकृतिक गुणानुसार केलेले कार्य म्हणजे नियत कर्म होय. विकर्म म्हणजे शास्त्राविरुद्ध केलेले कर्म होय आणि अकर्म म्हणजे स्वतःचे कर्म न करणे. भगवंतांनी अर्जुनाला निष्क्रिय न होता कर्मफलच्या रहित होऊन आपले विहित कर्म करण्याचा सल्ला दिला. असंच आपल्या जीवनामध्ये आहे. आपण कोणतीही गोष्ट करतो, ती कोणती गोष्ट करण्यामध्ये आपला मोह असतो, आपला स्वार्थ असतो की मी ही गोष्ट केल्यानंतर मला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे ते कर्म व्हायच्या अगोदरच आपल्याला फळाची काय असते, आसक्ती असते. म्हणून साधू संतांनी, भगवंतांनी आपल्याला हाच उपदेश दिला आहे. भगवंताच्या रूपामध्ये अवतरित होऊन साधू संतांनी गावोगावी जाऊन लोकांना मार्गदर्शन केलं, लोकांना भक्तीचा उपदेश दिला की जीवनामध्ये कर्म करा, पण त्या कर्माची आसक्ती ठेवू नका. ते कर्म केल्यानंतर की हे कर्म केल्यानंतर माझं असं होईल किंवा मला पद, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्त होईल, ही जी अपेक्षा असते ते ठेवून केलेलं कर्म हे कधीही यशस्वी होत नसते. म्हणून भगवान गोपालकृष्ण भगवान या ठिकाणी सांगतात की आसक्तीचा मोह ठेवू नका. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक भजन आहे. ते म्हणतात की मैं भी प्रभू का मजदूर हूँ, म्हणजे मी सुद्धा प्रभूचा काय आहे, सेवक आहे. त्याचा सेवक म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून घडी घडी मनी तुझे नाम जपावे, चित्त स्थिर होऊन या चरण पहावे रे. घडी घडी मनी तुझे नाम जपावे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु दादाजी धुनीवाले की जय. श्री जगन्नाथ नंद स्वामी जी की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. नर्मदा महारानी की जय.